मंत्री उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर घेतली शरद पवारांची भेट। अखिल भारतीय नाट्य परिषदेसंदर्भात घेतली भेट। भेटीमध्ये राजकारण नसल्याची उदय सामंत यांची माहिती। शरद पवारांनी आयुष्यभर मतांची चोरी करून घर भरायचे काम केले, मंत्री जयकुमार गोरे यांची टीका। माणिकराव कोकाटेंचा रमी व्हिडिओ प्रकरणी रोहित पवारांना मानहानीची नोटीस, मंत्री कोकाटेंनी बजावली मानहानीची नोटीस। प्रलंबित नागरी योजना 31 मार्चपर्यंत पूर्ण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। बेस्ट पतपेढीत पराभव, मात्र मुंबई पोर्ट ट्रस्ट पतपेढीमध्ये विजय। मुंबई पोर्ट ट्रस्ट कर्मचारी पतपेढीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा, विजय उमेदवारांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट। भाजपला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष, उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर दिरंगाई, अचानक घडलेल्या घडामोडींमुळे विलंब। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर, पारोळा जलशुद्धीकरण प्रकल्पाचं करणार उद्घाटन। अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर, शहराला स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत प्रथम क्रमांक, यासाठी योगदान देणाऱ्यांचा सन्मान केला जाणार। चाकरमानी नव्हे कोकणवासी म्हणा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला आदेश। मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत, सरकारकडून नव्या 12 सदस्यीय समितीची घोषणा। अमित ठाकरे यांनी घेतली आशिष शेलारांची भेट, आशिष शेलार यांच्या कार्यालयात घेतली भेट। दूषित पाणी पुरवठ्याचे मंत्री आशिष शेलार यांच्याकडून दखल, पाणी दूषित येत असेल तर तत्काळ कार्यवाहीच्या पालिका प्रशासनाला सूचना। मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून हालचालींना वेग, मुंबईतील आंदोलनापूर्वी वर्षा निवासस्थानी विशेष बैठक। पुण्यात राज ठाकरेंची महत्त्वाची बैठक, पुणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत घेणार आढावा। बीडमध्ये ओबीसी एकजूट बैठकीचं आयोजन, बैठकीला लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि इतर ओबीसी नेते राहणार उपस्थित। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात भाजपच्या सहकार विभागाकडून पदाधिकाऱ्यांच्या निवडी, येत्या 25 तारखेला सोलापुरात मुलाखतींचे आयोजन। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, 23 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत अवजड वाहनांना बंदी। बारामतीच्या डोरलेवाडीच्या शाळेमध्ये इमारत जीर्ण, रयत शिक्षण संस्थेच्या शाळेची स्थिती बिकट, स्ट्रक्चर ऑडिट होऊन 6 वर्ष पूर्ण, मात्र प्रशासनाकडून दखल नाही। पुणे पालिकेच्या 750 लतीफ कर्मचाऱ्यांना आता नोटीस, पालिका आयुक्तांनी उगारला कारवाईचा बडगा, कर्मचारी उशिरा आल्याने कामकाजावर परिणाम, आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतली कडक भूमिका। परभणीमध्ये गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू, लाडक्या बाप्पाच्या मूर्त्यांना अंतिम रूप देण्यात मूर्तिकार मग्न, यावर्षी मूर्त्यांच्या दरांमध्ये 25% वाढ, मात्र भाविकांमध्ये उत्साह कायम। कल्याण डोंबिवलीतील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे, खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक, टाळ मृदुंगाच्या गजरात केले आंदोलन। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, माणगाव शहराच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा। मुंबईहून कोकणात येणाऱ्या तुतारी एक्सप्रेसला गर्दी, कोकणवासीय कोकणात येण्यास सुरुवात, गणपतीसाठी कोकण रेल्वे ही सज्ज, सिंधुदुर्गातील कुडाळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य प्रशासन सतर्क, कोकण रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू। गणपती उत्सवानिमित्त सर्व ठिकाणी गणपतीच्या आगमनाची लगबग, वसईतील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनवला इको फ्रेंडली गणपती। आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांची मोहीम, सण उत्सव काळात अनुचित प्रकार घडू नये, पोलीस प्रशासनाकडून सूचना। नागपूरमध्ये मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबतची गळाभेट, उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी। इंदापूरमध्ये अतिक्रमण हटवताना राडा, पारधी समाजावर पोलिसांचा लाठीचार्ज, तहसीलदार यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल।
कोकणकर गणपतीसाठी कोकणात दाखल होण्यास सुरुवात. मुंबईहून सोडलेल्या गणपती विशेष गाड्यांना प्रवाशांची गर्दी. मंत्री बावनकुळे यांच्याकडून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानाची घोषणा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राबवणार अभियान. भंडाऱ्याच्या लाखनी शहरात मारबत मिरवणुकीचं आयोजन. मोठ्या जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी धरण ओव्हरफ्लो धरणाचे मनमोहक दृश्य ड्रोनद्वारे कैद. हिंगोलीच्या इसापूर धरणाचे 5 दरवाजे उघडले. 8,428 क्युसेकने पाण्याचा पैनगंगा नदीपात्रामध्ये विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मालाड मालवणीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड. मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात आंदोलन. आंदोलनाच्या अगोदरच पोलिसांकडून धरपकड. माणगावमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी AI तंत्रज्ञानाचा केला जाणार वापर. पावसामुळे विक्रोळीतील बुजवलेले खड्डे गेले वाहून. आता मुंबईच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे. कन्नमवार नगर परिसरामध्ये 7 ते 8 फुटांचे खड्डे. खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाणामध्ये वाढ. अकोला आर्णी राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यांची दुरावस्था. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठं भगदाड. वाहन चालक त्रस्त. अपघाताचा धोका वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मुना नदीवरील पूल धोकादायक स्थितीमध्ये. प्रशासनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष. नागरिक त्रस्त. तातडीने पूल दुरुस्त करण्याची मागणी. बल्लारपूर नगर परिषदेमध्ये 16 ऐवजी 17 प्रभाग नगरसेवकांची संख्या होणार 34 वर. 31 ऑगस्टपर्यंत आक्षेप व हरकती दाखल करण्यासाठी मुदत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.